विद्यार्थी मित्रहो, या अगोदरच्या तासातून आपण स्त्रीवाद म्हणजे काय याची चर्चा केलेली आहे। त्यानंतरच्या 2 तासातून आपण स्त्रीमुक्तीची जी चळवळ आहे किंवा स्त्रीमुक्तीचा जो विचार आहे त्या विचाराची पार्श्वभूमी पाहिलेली आहे आणि इथे फार पूर्वीपासूनच स्त्रियांच्या मुक्तीचा विचार मांडला गेला। विशेषतः अलीकडच्या काळामध्ये फुले आंबेडकरांनी तो खूपच ठळकपणे मांडला आणि तशी कृती केली, समाजामध्ये तशी व्यवस्था निर्माण केली। नंतरच्या काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर संविधानानंच स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा हक्क वगैरे कसा दिला या गोष्टीची चर्चा केलेली आहे। मित्रहो, स्त्रीवाद म्हणजे स्त्री मुक्तीचा विचार किंवा स्त्रियांच्या सन्मानाचा विचार किंवा स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा विचार। समाज व्यवस्थेने तिला जे दुय्यम मानलेलं आहे आणि तिने ते दुय्यम असणं आपणहून स्वीकारावं म्हणून तिची तशी मानसिक जडणघडण करण्यासाठी जी इथे एक व्यवस्था निर्माण केली, विशेषतः धर्मव्यवस्था वगैरे, आणि धर्मव्यवस्था वगैरे निर्माण करून एक असा विचारच मांडला गेला की स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीची नाही, ती जन्मताच दुय्यम वगैरे आहे, अशा पद्धतीचा विचार मांडला गेला। म्हणजेच लिंग व्यवस्थेची मांडणी करून लिंग व्यवस्थेच्या आधाराने स्त्रियांना दुय्यम मानलं गेलं। मित्रहो, स्त्रीवाद म्हणजे ही जी स्त्रीच्या बाबतची दुय्यमपणाची जी मांडणी केली गेली किंवा तिला जे दुय्यम मानलं गेलं त्याचा प्रतिवाद करणारी एक विचार प्रणाली आणि स्त्रियांचं जे असणं आहे ते पुरुषांच्या बरोबरीचं आहे अशी मांडणी करणारी किंवा अशी भूमिका मांडणारी एक विचार प्रणाली आहे। मित्रहो, खरं तर ही जी विचार प्रणाली आहे की स्त्रियांनाही आत्मसन्मानानं पुरुषाच्या बरोबरीनं जगता यावं, आता अशा पद्धतीची ही जी विचार प्रणाली आहे ही विचार प्रणाली ही साहित्यापुरती मर्यादित आहे की व्यवहाराशी संबंधित आहे, असा जर आपण विचार करायला लागलो तर त्याचा सरळ अर्थ असा आहे मित्रहो की ती साहित्यापुरती मर्यादित नाही, ती तो काही एक सिद्धांत नव्हे किंवा ती काही सैद्धांतिक पातळीवर असावी अशी नाही, अशी एक मांडणी नव्हे, तर मित्रहो ही अशी जी विचार प्रणाली आहे किंवा हा जो विचार आहे तो व्यवहारात असणं अपेक्षित आहे। म्हणजे समाजामध्ये नांदणं अपेक्षित आहे आणि समाजामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान पद्धतीनं आत्मसन्मानानं जगता येणं आवश्यक आहे। आणि आपण हेही स्वीकारलं पाहिजे की आता अलीकडच्या काळामध्ये समाज व्यवहारामध्ये किंवा जीवन व्यवहारामध्ये हा विचार बऱ्यापैकी आलेला आहे। तो पूर्णतः आलेला आहे असं नाही, पण तो आलेला आहे। मित्र, आता आपण जे पाहतो आहोत, आपण ज्याचा विचार करतो आहोत ते म्हणजे स्त्रीवादी साहित्य म्हणजे काय ही संकल्पना आज आपल्याला पाहायची। तर पहा, तुम्हाला स्त्रीवाद म्हणजे काय कळालेलं आहे। स्त्रीवाद म्हणजे स्त्रीमुक्तीचा विचार किंवा स्त्रियांच्या सन्मानाचा विचार किंवा स्त्रियांनाही पुरुषांच्या बरोबरीचं स्थान असावं अशा पद्धतीची एक विचार प्रणाली। मित्रहो, हा जो विचार आहे किंवा ही जी वैचारिक भूमिका आहे ती वैचारिक भूमिका ज्या साहित्यातून व्यक्त केली जाते त्या साहित्याला स्त्रीवादी साहित्य असं म्हणतात। म्हणजे स्त्रीवाद ज्या साहित्यात आहे त्या साहित्याला स्त्रीवादी साहित्य म्हणायचं। म्हणजे इथे जी एक व्यवस्था आहे की समाज काय करतो आणि पूर्वीपासून हे घडत आलेलं आहे, तर स्त्रीला म्हणजे जन्माच्या नंतर मुलीला असे एक अपेक्षित तिची एक अशी जडणघडण केली जाते की तिने इथल्या पुरुषी वर्चस्वाखाली नांदावं किंवा पुरुषप्रधान वर्चस्वाखाली नांदावं, म्हणजे पुरुषांना अपेक्षित असणारी बाई घडवली जाते। अशी जी बाई घडवण्याची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला किंवा अशा त्या व्यवस्थेला विरोध करणारी आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी, स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा पुरस्कार करणारी जी विचार प्रणाली ती विचार प्रणाली म्हणजे स्त्रीवाद। आणि ती विचार प्रणाली ज्या साहित्यातून व्यक्त होते ते साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य। ठीक आहे, तेव्हा ही स्त्रीवादी साहित्याची संकल्पना किंवा आणखी आपण 1-2 व्याख्या पाहू म्हणे, पण थोडक्यात तुम्ही लक्षात घ्या की यालाच स्त्रीवादी साहित्य म्हणतात। म्हणजे
तो विचार साहित्यातून शब्दातून व्यक्त होणे. आता प्रश्न आहे तो ते साहित्य कोणी लिहिलं असं वगैरे ते पुढे पाहू आपण की ते स्त्रियांनीच लिहिलेलं असतं का पुरुषांनी लिहिलेल्या अशा साहित्याला स्त्रीवादी साहित्य वगैरे म्हणायचं, त्याचा विचार आपण पुढे करू. त्याच्या अगोदर थोडा असा आपण विचार करू की हे केवळ 1960च्या दरम्यानच असं काही साहित्यामध्ये आलं का, त्यापूर्वी असं काही नव्हतंच का, किंवा त्यापूर्वीच्या स्त्रियांना कधी आपण स्वतंत्र असावं किंवा आपण सन्मानानं जगावं, आपण गुलाम म्हणून जगू नये किंवा गुलामी प्रवृत्ती स्वीकारू नये असं काही वाटलंच नाही का? तर मित्र तसं काही नसतं. तसं स्त्रियांना फार पूर्वीपासूनच वाटलेलं आहे आणि तसे संदर्भ आपल्याला सापडतात. कारण कुठल्याही माणसाला मग स्त्री असो किंवा पुरुष असो गुलामी प्रवृत्ती किंवा गुलाम म्हणून किंवा दास्यत्व स्वीकारून जगणं हे आनंदाचं कसं वाटेल, म्हणजे हा आनंदाचा भाग असणार नाही ना. त्यामुळे त्यांनाही आत्मसन्मानानं जगणं आनंदाचंच वाटेल आणि तशा जगण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणं साहजिक आहे आणि होतंही. पूर्वी आपण महाभारतातले काही उदाहरणं गार्गे मैत्रेय वगैरेचे देत असतो. ठीक आहे, त्या कथा आहे, त्याच्यात खरं खोटं किती ते तो भाग वेगळा. मात्र एक मनुष्य स्वभाव लक्षात घेता, माणसाचा स्वभाव लक्षात घेता पूर्वीपासून स्त्रियांना तर असं वाटलं असण्याची आणि त्यासाठी त्यांचा प्रयत्न त्यांनी केला असण्याची शक्यता आपल्याला बिलकुल नाकारता येत नाही. मग 1960च्या दरम्यानच हा साहित्याचा प्रवाह उमटून का दिसतो, मग पूर्वीच असं का झालं नाही? तर मित्र त्याचं साधं सरळ उत्तर असं आहे की पूर्वी जी आहे ती परिस्थिती अनुकूल नव्हती. परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे स्त्रियांचा जो आवाज आहे किंवा स्त्रियांचा जो प्रयत्न आहे तो दाबून टाकला गेला असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आता स्त्रियांना दुय्यम किंवा ठरवलं गेलं तर आपल्याकडे जी मांडणी केली जाते की पूर्वी कधी काळी म्हणजे इथे स्त्री सत्ताक पद्धती होती, मग नंतर कुटुंब व्यवस्था किंवा विवाह व्यवस्था वगैरे आली, शेतीचा वगैरे शोध लागला. शेतीच्या शोधानंतर शेतीमध्ये काम करणं पुरुषांना अधिक सहज जमायला लागलं म्हणून पुरुषांचं वर्चस्व वाढत गेलं. कारण शेती हा जगण्याचा आधार झाला ना. मग जगण्याच्या आधाराची सूत्र ज्यांच्या हातात तो प्रमुख, अशा पद्धतीची एक मांडणी केली जाते. दुसरी मांडणी अशी केली जाते की इथे विवाह संस्था उदयाला आली आणि विवाह संस्था उदयाला आल्याच्या नंतर स्त्रियांचं लग्न आणि मग स्त्रियाचं लग्न झालं की त्या नवऱ्याला ही आपली बायको ही जी कल्पना आली किंवा त्याच्या मनामध्ये ही जी मानसिकता होती त्या मानसिकतेतून मग आपली बायको म्हणजे आपल्या अधिकारातली बायको, आपला हक्क तिच्यावर असला पाहिजे अशा पद्धतीचा. आणि मग जसं पूर्वी लेकरांवर हक्क नव्हता कारण लेकरू कोणाचे सांगताच येत नव्हतं ना मुक्त व्यवस्थेमध्ये, पण नंतर मात्र हे माझं लेकरू असं सांगता येऊ लागलं आणि माझं लेकरू, लेकराचा बाप एकदाचा हे झाला नक्की झाला की मग तो जो बाप आहे तो बाप आपल्या लेकराला जन्म देणाऱ्या स्त्रीवर हक्क सांगायला लागला आणि माझी बायको, आणि हक्क सांगता सांगता मग स्त्रियांच्यावरचा पुरुषांचा अधिकार वाढत गेला. अशा पद्धतीची मांडणी केली जाते. पण मित्र एक साधं सूत्र मानवी जीवनाचं मला जे दिसतं, माझं जे निरीक्षण आहे ते असं की हे ठीक आहे मांडणी वगैरे, पण पूर्वी कुठल्याच काळी स्त्री सत्ताक व्यवस्था वगैरे असण्याची शक्यता खूपच कमी आहे. आणि विवाह संस्थेनं सुद्धा काय असं काही केलं असेल असं वाटत नाही. कारण तिथे सुद्धा आपल्याला सहज दिसतं ना की जसं एखाद्या पुरुषांची बायको नक्की झाली तसं बायकोचा नवराही नक्की झाला ना. त्यामुळे ते दोन्ही तर्फी घडलं असतं ना की हा माझाच नवरा, माझा हक्क याच्यावर असेल, जसं पुरुष म्हणू शकतो तसं असे असू शकतं. तेव्हा मला एक साधं सूत्र सांगायचं, असं काही हे कारणं थोडेफार असतील पण महत्त्वाचं कारण हे की मित्र हो, ज्याच्या अंगी बळ तो दुसऱ्यावर सत्ता गाजवतो हा मानवी स्वभाव. आणि जिथे त्याला तशी सत्ता गाजवण्याची संधी असते, म्हणजे नियंत्रण करणारी दुसरी कुठलीच गोष्ट नसते, तिथे तो सत्ता गाजवत असतो. म्हणजे आपल्याकडे जी एक म्हण आहे, बळी तो कानपिळी, तेच सूत्र स्त्रियांवर पुरुषांनी जी सत्ता गाजवली त्याला कारण असावं असं वाटतं. आणि पुरुषांनी स्त्रियांवर सत्ता गाजवणं म्हणजे तो बळी होता, त्याच्या अंगात ताकद अधिक आहे. अधिक ताकद असणाऱ्या या गटाने स्त्रियांवर सत्ता गाजवली. आता प्रश्न एवढाच होता की ही जी सत्ता गाजवणं आहे किंवा अधिकार गाजवणं आहे
त्याला समाज व्यवस्थेमध्ये एक नीतीचं स्थान असणं अपेक्षित होतं. म्हणून मग आणखी एक पुरुषांनी केलं की दुसरं म्हणजे धर्मव्यवस्थेच्या अंगानं पुरुषांनीही अशा पद्धतीचा अधिकार गाजवणं नैतिक ठरवलं किंवा नैतिकच आहे, ते योग्यच आहे अशा पद्धतीचं ठरवलं. आणि मग हे ठरवत असताना ठरवण्यासाठी कारणं म्हणून किंवा काही गोष्टी म्हणून मग स्त्री वाईट कशी आहे, स्त्री मग बद्धपैली कशी आहे, तिच्यावर जर कोणाचं नियंत्रण नाही राहिलं तर मग ती कशी मर्यादेत वागत नाही वगैरे अशा पद्धतीची मांडणी केली गेली. त्या खूप बोलता येईल याच्यावर, पण अशा पद्धतीची एक मांडणी करून स्त्रियांचं दुय्यमत्व किंवा स्त्रियांचं हीन असणं म्हणजे हीन त्यांना जे मानलं गेलं ते, किंवा स्त्रियांनी पुरुषांच्या वर्चस्वाखाली वगैरे असायला पाहिजे अशा पद्धतीचं, ते असणंच तिचं कर्तव्य वगैरे कसं आहे हे धर्मव्यवस्थेच्या अंगानं आपण ठरवलं. आणि तिचं ते तसं असणंच नैतिक आणि पुरुषांनी तिच्यावर सत्ता गाजवणं हेच नैतिक, अशी एक मांडणी आपण केली. पण मुळामध्ये पुरुषांच्या अंगी असणारी ताकदच त्याला कारण असावी स्त्रियांवर अधिकार गाजवण्यासाठी, असं एक आपल्याला म्हणता येतं, असं एक निरीक्षण आपल्याला नोंदवता येतं. आणि अगदी जन्मताच म्हणजे पूर्वीपासूनच, जन्मताच याचा अर्थ की फार पूर्वीपासूनच, म्हणजे इथे माणूस जेव्हा माणूस म्हणून जगायला लागला, म्हणजे पहा माणूस हा निसर्गातून मुक्त होऊन वेगळा माणूस म्हणून जगायला लागला, कारण त्याला दोन गोष्टीची जाणीव झाली. म्हणजे उत्क्रांत होत आला तो जीव आहे, पण त्याला उत्क्रांत झाल्याच्या नंतर त्याला दोन गोष्टीची ओळख झाली, आणि ती म्हणजे आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. आता त्याला वेगळेपणाची जाणीव आहे ना. बाकीचे प्राणी त्याच्या सभोवती आहेत, हाही इतर प्राण्यापासूनच उत्क्रांत होत आलेला आहे, पण कुठल्या तरी क्षणात, कुठल्या तरी त्या टप्प्यावर म्हणा, क्षणात म्हणजे एका क्षणात किंवा एका रात्रीत काही हा माणूस झालेला नाही आणि एका रात्रीमध्ये सगळं बदललं असं म्हणायचं नाही मला, पण कोण्यातरी टप्प्यावर या प्राण्यांना म्हणजे माणसाला, मानव जातीला याची जाणीव झाली की आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. आता ही जाणीव जशी त्याला झाली तसं त्याच्यातल्या ताकदीची त्याला जाणीव झाली ना. आता त्याच्यातल्या ताकदीची जाणीव झाली, त्याचबरोबर त्याला आपल्यात असणाऱ्या कौशल्याची जाणीव झाली, त्याच्या बुद्धीची वगैरे विचार करण्याच्या क्षमतेची जाणीव झाली. आणि मग या सगळ्या जाणीवेतून तो त्याच्यापेक्षा जो दुबळा आहे त्याच्यावर तो सत्ता गाजवायला लागला. नाही, साधं सूत्र आहे. बाकी प्राण्यांना तो बुद्धीचा वापर करून, ताकदीचा वापर करून, जे काही त्याच्याकडे कौशल्य असेल त्याचा वापर करून त्यानं त्याच्या ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण पाहतो की त्याने इतर प्राण्यांना शिकार केली हा एक भाग, परंतु पाळीव प्राणीसुद्धा बनवलं. म्हणजे याच्यापेक्षा कितीतरी ताकदीनं अधिक असणारे, म्हणजे हत्तीमध्ये ताकद काही माणसापेक्षा कमी नाही, किंवा बैलामध्ये ताकद काही माणसापेक्षा कमी नाही, घोड्यामध्ये ताकद काही माणसापेक्षा कमी नाही, प्रचंड ताकद आहे ना त्याच्यात. परंतु याचं कौशल्य असं की याने कौशल्याने या प्राण्यालाही पाळीव बनवलं, कारण यानं स्वतःच्या अंगातली ताकद आणि त्याच्याकडे असणारी बुद्धी, कौशल्य याचा वापर करून इतरांना दुबळं बनवलं. मित्र, इतर प्राण्यांना जसं दुबळं बनवलं तसं याचाच एक भाग असणारा, समाजव्यवस्थेचाच एक भाग असणारा माणूस म्हणून जन्माला येणारी जी स्त्री आहे तिलाही यानं दुबळं मानलं किंवा दुबळं बनवलं. अंगातली ताकद होती आणि दुसरीकडे अंगातल्या ताकदीने त्यानं अधिकार गाजवला, दुसरीकडे त्यानं स्त्रियांना दुय्यम मांडण्यासाठी आणि हे मानणं कसं योग्य आहे याच्यासाठी मग एक कौशल्य म्हणा, बुद्धी म्हणा, काही म्हणा, षडयंत्र म्हटलं तरी चालते, त्याला धर्मव्यवस्थेची मांडणी केली आणि धर्मव्यवस्थेच्या आधारानं स्त्रियांवर अधिकार गाजवला. आणि मग तेव्हापासून ते अलीकडच्या अगदी काळापर्यंत समाजव्यवस्थेमध्ये स्त्रिया या पुरुषी वर्चस्वाखाली नांदत आल्या. अर्थात हे सगळीकडेच म्हणजे सारखंच असते असं काही नाही. एखाद्या ठिकाणी स्त्रियांना जर स्त्रीच्या अंगी ताकद अधिक असेल तर ती पुरुषांवर अधिकार गाजवू शकते. म्हणजे बंद दाराच्या आड स्त्रिया पुरुषांना मारत नाहीत किंवा स्त्रिया पुरुषांवर जबरदस्ती करत नाहीत, त्यांच्यावर अधिकार गाजवत नाहीत असं काही समजण्याचं कारण नाही, कारण स्त्रीसुद्धा माणूसच आहे. ती काही असं वेगळा घटक नाही, माणूस आहे. आणि माणूसपणाच्या सगळ्या लक्षणं, माणूसपणाची सगळी लक्षणं तिच्यातही आहेत ना. पण आपल्याकडे झालं असं की धर्मव्यवस्था एक अशी धर्मव्यवस्था, सामाजिक नीतिमूल्यांची व्यवस्था वगैरे अशी निर्माण झाली की त्या व्यवस्थेनं मात्र स्त्रियांनी पुरुषांच्या वर्चस्वाखाली असणं हे तिचं कर्तव्य आहे, किंबहुना त्याच्यातच तिच्या जन्माचं सार्थक आहे अशी एक मांडणी केली गेली. हे एक वेगळं षडयंत्र होतं, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मग स्त्री पुरुषांच्या वर्चस्वाखाली राहिली. पण तिनं प्रयत्न मात्र सातत्यानं केलेला आहे, करणारच आहे ते. पण काळ पूर्वी प्रतिकूल होता, आता तो काळ अनुकूल आहे. आणि इतका अनुकूल आहे की भरपूर. कारण पहा,
आता समाजावर जे नियंत्रण असते ते समाजावरच्या नियंत्रणाचं कायद्याचं वर्चस्व संपलेलं आहे. आता समाजावर कायद्याचं वर्चस्व नाही, आता समाजावर धर्माचं वर्चस्व नाही. आता समाज नियंत्रणाचं काम कायदा करतोय, समाज नियंत्रणाचं काम धर्मव्यवस्था करत नाही. आणि स्त्रियांना दुय्यम कोण ठरवलं किंवा स्त्रियांचं पुरुषांच्या वर्चस्वाखाली असणं, पुरुषांच्या अधिकाराखाली नम्रपणे वागणं नैतिक कोण ठरवलं होतं? तर मित्र, हे नैतिक ठरवलेलं होतं धर्मव्यवस्थेने. आणि आता धर्मव्यवस्थेचं नियंत्रण समाजावर नाही. आता समाजावर नियंत्रण कोणाचं आहे? आता समाजावर नियंत्रण आहे कायद्याचं. आणि कायदा काय सांगतो? कायदा हे सांगतो की स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये भेद नाही, दोघांनी समान अधिकार आहेत. आता जर कायद्याचं नियंत्रण समाजावर असेल आणि कायदे जर स्त्रियांच्या बाजूने असतील तर साधी गोष्ट आहे की हा आताचा जो काळ आहे तो काळ स्त्रियांच्या हक्काच्या दृष्टीनं, स्त्रियांना सन्मानानं जगता यावं याच्यासाठी, स्त्रियांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून व्यवस्थितपणे आत्मभानानं जगता यावं, आनंदानं जगता यावं याच्यासाठी आताचा जो काळ आहे तो काळ मागच्या इतिहासातल्या कुठल्याही काळापेक्षा चांगला आहे, अनुकूल आहे, ही वस्तुस्थिती. आपल्याकडे उगीच केव्हा केव्हा एक सवय लागलेली आहे की गेल्या काळाविषयी बोलायची आणि गेलेला काळ चांगला होता असं म्हणत राहण्याची. मित्रो, गेलेला जो काळ आहे तो गेलेला काळ एकूण जातीचा जर विचार केला तर फक्त पर्यावरणाच्या संदर्भामध्ये चांगला होता. पर्यावरणाचा जो बदल झाला ना पर्यावरणामध्ये, तो बदल काही फार चांगला नाही. त्या संदर्भामध्ये मागचाच काळ चांगला होता असं म्हणता येतं. पण बाकी कोणत्याच अर्थाने मागचा काळ चांगला नव्हता, हे स्त्रियांनी आणि बाकीच्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मागच्या काळाचं गुणगान करत राहणं आणि आताचा काळ वाईट आहे असं म्हणत राहणं हे पूर्णतः चुकीचं आहे, अज्ञानमूलक आहे. माणूस हा विकसित होत आलेला प्राणी आहे आणि केवळ माणूसच नाही तर माणूस जसा विकसित होत आलेला आहे तशा त्याच्या व्यवस्था विकसित होत आलेल्या आहेत, त्याची संस्कृती विकसित होत आलेली आहे. मित्र हो, त्याचं जे भौतिक जगणं आहे आणि भौतिक जगण्याचे जे घटक आहेत ते घटक विकसित होत आलेले आहेत. माणूस अधिक समृद्ध होत आलेला आहे. म्हणून मागचा काळ चांगला होता असं नाही. मागच्या काळामध्ये ज्याचे हितसंबंध दडलेले आहेत, उच्चवर्णीयाचे हितसंबंध वगैरे मागच्या काळातच दडलेले आहेत, कारण त्यांच्या दृष्टीनं तो चांगला होता. पण बाकी एकूण मानवजातीच्या दृष्टीनं आजचाच काळ चांगला आहे. तेव्हा मागचा काळ चांगला होता असं कोणी समजू नये आणि असं म्हणत राहू नये, अशा अज्ञानामध्ये वगैरे जगू नये किंवा असं काही म्हणू नये. आणि विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात तर मागचा काळ बिलकुल चांगला नव्हता. संबंध मानवजातीच्या इतिहासाचा विचार करता स्त्रियांच्या दृष्टीनं आताचा काळ सर्वात अनुकूल आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आता म्हणजेच मागच्या 20व्या शतकात 21व्या शतकात असं आपण म्हणू, आणि 1960च्या दरम्यान हा प्रवाह ठळक झाला. पण या अलीकडच्या काळामध्ये हा काळ अनुकूल असल्यामुळे स्त्रिया शिकायला लागल्या आणि शिकून त्या अभिव्यक्त व्हायला लागल्या, एकीकडे दुःखाची मांडणी करायला लागल्या, त्याचबरोबर आत्मभानही अभिव्यक्त व्हायला लागलं किंवा तिचा जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमान साहित्यामध्ये यायला लागला. तिची जी सन्मानाची जाण आहे ती सन्मानाची जाणीव साहित्यामध्ये यायला लागली. आणि ती जी जाणीव आहे तिचं ते जे आत्मभान आहे ते आत्मभान ज्या साहित्यातून व्यक्त झालं मित्र, ते अलीकडच्याच काळात झालं, कारण काळ अनुकूल आहे. आणि मग हे जे अलीकडच्या साहित्यात व्यक्त झालं त्यालाच आपण स्त्रीवादी साहित्य म्हणतो. 1960-70च्या दरम्यान हे तिचं आत्मभान किंवा आत्मभान व्यक्त केलेलं किंवा तिची जी सन्मानाची जाणीव ज्या साहित्यातून व्यक्त झाली ते साहित्य 60-70च्या दरम्यान ठळक झालं. म्हणजे त्याला आता दुर्लक्षित करणं वाङ्मय व्यवहारामध्ये शक्य नव्हतं. आणि म्हणून मग आपण काय करतो तर 1960च्या दरम्यान या साहित्याला वेगळं साहित्य वगैरे मांडायला लागलो, त्याची दखल घ्यायला लागलो. ठीक आहे, काळ अनुकूल होता
त्या व्यक्त झाल्या, शिक्षणाच्या संधी वगैरे मिळाल्या. त्याला आपण पार्श्वभूमी पाहिली आहे या साठोत्तरी साहित्याच्या उदयाची. मागे काय काय झालेलं आहे, ब्रिटिशाची सत्ता कशी अनुकूल होती, स्वातंत्र्याने इथे काय दिलेलं आहे, किंवा फुले आंबेडकरांचे विचार कसे प्रभावी ठरले वगैरे. पण ठीक आहे, या सगळ्याच्या परिणामातून, या सगळ्याच्या प्रभावातून स्त्रिया लिहायला लागल्या. आणि त्यांचं जे लिहिणं होतं, आत्मसन्मानाच्या साठीचं जे आत्मजाणीवेचे जे लिहिणं होतं, ते लिहिणं व्यक्त होणारं साहित्य दखल घ्यावी इतकं प्रभावी झालं, इतकं ठळक झालं. त्याची दखल आपण घेतली आणि मग ते एकूण वाङ्मय व्यवहारामध्ये स्त्रीवादी साहित्य वगैरे म्हणून ओळख त्याची निर्माण झाली. आज आपण त्याचा स्वतंत्र विचार करतो. पण मित्र, असं मात्र समजण्याची गरज नाही की पूर्वी काय असं व्यक्त झालंच नाही. फक्त एवढंच झालं की पूर्वी त्यांच्या अभिव्यक्तीला फार गांभीर्यानं घेतलं गेलं नाही, कारण काळ प्रतिकूल होता. एक तर तिचं तसं अभिव्यक्त होणं समाजाला मान्यच नव्हतं, कारण समाजाने असं सांगून टाकलं होतं की स्त्रियांनी पुरुषांच्या वर्चस्वाखाली राहावं, कारण तोच तिचा धर्म आहे. पती हा परमेश्वर आहे, अशा पद्धतीची जी मांडणी आपण केली होती, त्याचा अर्थ तोच ना की तिचा तो धर्म आहे आणि तो धर्म म्हणून तिने ते पाळावा. म्हणजे पुरुषांच्या हाती सत्ता आहे म्हणून नाही, धर्म आहे. सत्ता तर होतीच होती, एकतर निसर्गताच त्याच्या अंगात ताकद अधिक आहे, आणि दुसरं म्हणजे धर्मसत्ता असेल किंवा समाजामधलं त्याचं स्थान असेल किंवा अर्थसत्ता असेल, ती त्याच्याच हाती होती. आणि जगण्याचे सगळे संदर्भ ज्याच्या हाती असतात तो प्रबळ असतो. हे साधा नियम आहे, याला काही फार म्हणजे डोक्याला ताण देण्याची गरज नाही. ज्याच्या हाती जगण्याचे सगळे संदर्भ असतात, समाजव्यवस्थेचे सूत्र ज्याच्या हाती असतात, तोच प्रबळ असतो ना. आता घरामध्ये पैसा किंवा ज्याला आपण कुटुंब चालवण्याची क्षमता म्हणू किंवा जगण्यासाठी उपयुक्त वस्तूच्या निर्मितीची सत्ता म्हणू व त्या वस्तूवरची, ती जर पुरुषांच्या हाती असेल तर साहजिक आहे ना, तो वर्चस्व गाजवणार ना. म्हणजे जमीन त्याच्या नावावर, घर त्याच्याच नावावर, कमवून आणलेला पैसा त्याच्याच खिशात, तर साधी गोष्ट आहे, वर्चस्व त्याचं असणार आहे. आणि हे मानवी जगण्यामध्ये, मानवी जीवनामध्ये कुठेही खरं म्हणजे असंच ठरते. म्हणजे एखाद्या स्त्रीच्या हाती जर ही सगळी सत्ता असेल तर ती सुद्धा पुरुषांना तसंच वागू शकते. म्हणजे ती काय फार वेगळी आहे, पुरुष वाईट आहे आणि स्त्री चांगली आहे असं नाही. मित्र, पुरुष आणि स्त्री माणूस असण्याच्या सगळ्या लक्षणांसह जगतात. म्हणजे एखाद्या स्त्री आहे, तिला नोकरी आहे आणि पुरुष बेकार आहे, तर पुरुष जसं स्त्रीला घरातल्या न कमावत्या स्त्रीला बोलू शकतो, तसं ती स्त्रीसुद्धा पुरुषाला बोलू शकते. म्हणजे त्या पुरुषाला अपमान सहन करत जगावं लागतं. तुम्ही जर असं काही समजत असाल की पुरुष जन्मता वाईट आहे आणि स्त्री स्वभावता जन्मताच चांगली आहे, तर मित्र, याला काही वैज्ञानिक वगैरे आधार नाही. या मांडणीला काही आधार नाही. जन्मताच आपण जर लक्षात घेतलं तर जी लक्षणं पुरुषांची आहेत तीच लक्षणं स्त्रियांची आहेत. म्हणजे तीच लक्षणं असते तर मग ज्याच्या हाती सत्ता तो इतरांवर सत्ता गाजवणार, हे साहजिक आहे. आता या काळामध्ये तशी सत्ता कोणीच कोणावर गाजवू नये, तर कायद्याच्या पातळीवर जगावं अशा पद्धतीची एक मांडणी केली जाते. आणि ती खरं आहे. म्हणजे पुरुष स्त्रियांच्या विरोधामध्ये किंवा स्त्रियांनी पुरुषांच्या विरोधामध्ये उभं राहणं अपेक्षित नाही. दोघांना एकत्र जगायचं असेल तर दोघांनी सामंजस्यानं जगावं असंच मानलं चाललंय. पण अलीकडे आपल्याला हेही माहीत आहे की कायदे जेव्हा स्त्रियांच्या बाजूचे झाले तेव्हा स्त्रियांनी पुरुषांवर अन्याय करायला सुरुवात केलीच ना. म्हणजे ते साहजिक घडतं. आणि आज तुम्हाला माहीत असेल की स्त्रीमुक्ती संघटना जशा आहेत तसं पुरुष मुक्ती संघटना सुद्धा आहेत. आता हे का निर्माण होत आहे किंवा हे का येत आहे, याचा साधा अर्थ आहे की स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या सारख्याच आहेत, कारण तीच लक्षणं आहेत, माणूस असण्याची तीच लक्षणं आहेत. आतापर्यंत त्यांच्या हातामध्ये सत्तेची सूत्र नव्हती, आता वेगवेगळ्या घटकांवर त्यांची सत्ता यायला लागली तर ते तेच करणार. पण हे दोन्ही अपेक्षित नाही. पुरुषांनी स्त्रियांवर अधिकार गाजवला याचं समर्थन करण्याचं काही कारण नाही, आणि स्त्रियांनी पुरुषावर वर्चस्व गाजवलं पाहिजे याचंही समर्थन करण्याची काही गरज नाही. ठीक आहे मित्र, आपण आता या वादामध्ये किंवा याच्यात फार खोलात जायची गरज नाही, ते इथं अपेक्षित नाही, ते सहज आपल्या चर्चेत निघालं म्हणून सांगितलं. आता आपल्याला पाहायचं आहे की स्त्रीवादी साहित्य. आता स्त्रीवादी साहित्य म्हणत असताना तुमच्या लक्षात आता आलेलं आहे की ज्या साहित्यामध्ये स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार किंवा स्त्रियांचं आत्मभान येते, आत्मजाणीव येते, स्वाभिमानाचं त्यांच्या जगण्याची जाणीव येते, किंवा
आम्हीही पुरुषांच्या बरोबरीचे आहोत हे जे मांडणं येतं त्याला स्त्रीवादी साहित्य म्हणतो. हे 1960च्या दरम्यान ठळक झालं एवढंच. पण पूर्वी नव्हतं का? तर पूर्वी होतं. आपल्याकडे लोकगीतातून ही कल्पना मांडली गेली आहे. आता एक लोकगीत पहा कसं आहे. भाऊ बहिणीच्या ग दारी सासूरवास एकानी, झालं काळजाचं पाणी, शेवया बोटव्यानी उतरंड्या आगाशी, भाऊ चालला उपाशी, घरी वासाचे तांदूळ काय करता असून, सासूरवाशी ग बहन, आंब्याच्या सावलीत कोयाळ बोल राधा, उपाशी गेले दादा. आता हे जे लोकगीत आहे, लोकगीतातून काय उमटलेलं आहे? साधा सूत्र आहे. या लोकगीतातून मित्र हो हे उमटलेलं आहे की ही जी स्त्री आहे ही स्त्री आता नांदत आहे, म्हणजे सासरी आली आहे तिथे नांदत आहे आणि भाऊ आला आहे तिला भेटायला किंवा तिला घेऊन जायला म्हणा. आता आल्याच्या नंतर भाऊ तिला बोलतो वगैरे, त्याला लक्षात येतं घरातलं वातावरण बघून की आपल्या बहिणीवर इथे म्हणजे अधिकार गाजवला जातो किंवा ही आपली बहीण जी आहे ती सासूरास भोगते. पण आता करणार काय त्याच्यातच काय? कारण सामाजिक व्यवस्था आहे ना ती. पण त्या स्त्रीनं जे गुंफलेलं आहे ती असं म्हणते की भाऊ आला बोलला, त्याला लक्षात आलं, त्याला वाईट वाटलं, त्याच्या काळजाचं पाणी झालं आणि तो परत निघाला. पण आता त्याला इथे काही सन्मानच नाही, याला कोणी विचारलंच नाही, तो परत निघाला, त्याला जेवायला सुद्धा कोणी वाढलं नाही. बहीण काय म्हणते? बहीण असं म्हणते की घरामध्ये वासाचे तांदूळ आहेत, म्हणजे सुगंधी तांदूळ आहेत किंवा धान्य वगैरे सगळं आहे, पण त्याला करायचं काय? भाऊ तर उपाशी चाललेलं आहे आणि भावाचं हे उपाशी जाणं त्या बहिणीला वेदनादायी आहे, कारण इथे कोणीच विचारलं नाही. आणि ही वेदना तिनं या गीतातून व्यक्त केली आहे. पण तिनं हे वेदना व्यक्त करताना ती काय म्हणते पहा, घरी वासाचे तांदूळ काय करत असून सासूरवाशी ग बहीण. काय करायचं असून? पण तिचा हा जो शब्द आहे सासूरवाशी बहीण, म्हणजे इथे माझा सासूरवाशी म्हणजे सासरी राहणारी, तिला याच्यातलं एक सूत्र मित्र हे उघड होतं किंवा हे तिला सांगायचं आहे की घरामध्ये सगळं आहे, पण घरामध्ये सगळं असूनही त्या सगळ्यावर माझा हक्क नाही. मित्र हो, हीच आहे तिची जाणीव. ज्याला आपण आत्मसन्मानाची किंवा आत्मभानाची जाणीव म्हणतो ती हीच आहे की हे इथं सगळं आहे, मला त्या भावाला काहीतरी करून वाढायचं आहे, त्याला जीव वाढायचं आहे, पण माझा हक्क नाही. मित्र, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बाबा रे, स्त्रियांना आत्मसन्मानाची जाणीव पूर्वीपासूनच असणार ना, आहेच ना, ती माणसं आहेत ना. पुरुषांना असते तर स्त्रियांना का असत नाही? फरक एवढाच झाला की त्यांना संधी म्हणजे परिस्थिती अनुकूल नव्हती. या गीतातून तिने जे म्हटलंय ते हेच आहे की घरातल्या वस्तू आहे त्या वस्तूवर माझाही अधिकार असला पाहिजे. सासूचा अधिकारच का? नवऱ्याचा अधिकारच का? सासऱ्याचा अधिकारच का? माझाही असला पाहिजे ना. पण माझा अधिकार नाही याची तिला जाणीव आहे, त्याचं ते दुःख व्यक्त करते. मित्र, अलीकडच्या साहित्यातूनही हेच आहे, पण अलीकडच्या साहित्यामधून आता माझा अधिकार असलाच पाहिजे अशा पद्धतीचा एक जोरकसपणा येत आहे. दुसरं म्हणजे अधिकार नसेल तर कायद्यानं अधिकार मिळत आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. तिला जे वाटणं आहे ते वाटणं पूर्वी तसं वाटलेलंच आहे. तिला पूर्वी असं वाटत होतं का की माझा काहीच अधिकार नसावा? असं वाटत नव्हतं. तिला वाटत होतं की आपला अधिकार असावा, पण अधिकार नव्हता आणि तिला अधिकार गाजवता येत नव्हता. आता परिस्थिती अनुकूल झाल्यामुळे आता तिला अधिकार गाजवता येऊ लागलाय, एवढं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मित्र, ही अलीकडची जी कल्पना आहे, आता अलीकडचा जो काळ आहे तो थोडक्यात म्हणजे स्त्रियांना अनुकूल आहे. पहा, स्त्री पुरुष तुलनामध्ये ताराबाई शिंदे यांनी एक असं म्हटलंय, त्यांनी एक विधान केलं आहे पहा की स्त्री पुरुषांची तुलना केल्यास पुरुषांपेक्षा स्त्री अधिक समजदार, शोषिक आणि खंबीर आहे. आता ही जी भूमिका आहे स्त्री पुरुष तुलनामध्ये आलेली, ही भूमिका काय सांगून जाते? ही भूमिका ही सांगून जाते की तुलना करता स्त्री अधिक खंबीर आहे. आता अधिक खंबीर आहे का नाही हा भाग वेगळा, हे महात्मा फुलेने मांडलेला आहे. आता अधिक शोषिक आहे का नाही हा भाग वेगळा. असते, असेल किंवा नसेल, हा निसर्गाचा जर आपण विचार केला तर स्त्री आणि पुरुष यांच्यात फार फरक नाही. स्त्रीत्व आणि पुरुषत्व हे जर निसर्गताच नरनारी पण सोडलं तर फार फरक नाही त्यांच्या असण्यामध्ये. दुसरा फरक एक म्हणजे पुरुष अधिक ताकदवान आहे. त्याचं कारण त्याच्यावर काही जबाबदारी नाही.
स्त्रियांना गर्भ वाढवणं, मुलांना जन्माला घालणं ही जबाबदारी निसर्गानं टाकली. त्याच्यामुळे त्या अधिक दुबळ्या होत गेल्या. विशेषतः पोटात गर्भ असताना त्या अधिक दुबळ्या असतात. पुरुषांना हे काही जबाबदारी नाही. आता निसर्गानंच स्त्रियांवर केलेला हा अन्याय असं आपण म्हणू शकतो. पण स्त्रिया अधिक शोषिक असतात का? त्या अधिक शोषिक जन्मता असतात की नाही हा भाग वेगळा, पण जन्माच्या नंतर त्यांना खूप सोसावं लागतं हे मात्र नक्की आहे. कारण निसर्गाने त्यांच्यावर हे सोसणं टाकलेलं आहे. गर्भ वाढवणं, त्याला जन्माला घालणं, हे सगळं आणि त्याचं मग पालनपोषण करणं वगैरे. मला असं वाटतं, माझं असं निरीक्षण आहे की त्याच्यातून या अधिक सोसण्यात, अपरिहार्य सोसणं, या अशा अधिक सोसण्यातून स्त्रिया अधिक शोषक किंवा अधिक सोसणाऱ्या, सहन करणाऱ्या झाल्या असण्याची शक्यता आहे. एवढं मात्र खरं आपण ही गोष्ट मात्र मान्य केली पाहिजे की तुलना जर केली तर तुलना केल्याच्या नंतर पुरुषापेक्षा स्त्री बाकी कुठल्याही दृष्टीनं कमी नाही. पुरुष जे एखादं पद असेल भूषू शकतो, स्त्रिया भूषू शकतात. किंवा बौद्धिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर पुरुष काही जन्मताच फार शहाणे आहेत आणि स्त्रिया मात्र नालायक आहेत असं म्हणण्याची काही गरज नाही. कारण मेंदू दोघांनाही दिलेलं आहे आणि शहाणपण दोघंही प्रयत्नानं ज्ञान ग्रहण करू शकतात आणि जन्माच्या नंतर कर्तृत्व संधी मिळाली तर दोन्ही गाजू शकतात. तेव्हा लहान समजण्याची काही गरज नाही. बरोबरीचेच आहेत. म्हणजे स्त्रिया ह्या जन्मताच असं काही दुय्यम दर्जाच्या वगैरे नाहीत. या व्यवस्थेनं त्यांना तसं मानलं आणि व्यवस्थेनं त्यांना गुलाम केलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र, आता स्त्री पुरुष तुलना असेल किंवा फुले वगैरेंचे विचार असतील, ह्या सगळ्यातून स्त्री पुरुषांच्या बरोबरीचे हा जो विचार आहे, हा विचार स्त्रियांनाही पटायला लागला, पुढे आला आणि हाच विचार साहित्यातून मांडला जाऊ लागला. आता साहित्यातून हा जो विचार मांडला जाऊ लागला आणि तसं साहित्य जे पुढे येऊ लागलं त्यालाच आपण स्त्रीवादी साहित्य म्हणतो. आता अशा स्त्रीवादी साहित्य कशाला म्हणायचं? अशा साहित्याला स्त्रीवादी साहित्य म्हणायचं. व्याख्येतच बसवायचं असेल आपल्याला तर पहा, वाङ्मय संज्ञा संकल्पना कोशामध्ये स्त्रीवादी साहित्य म्हणजे काय याची एक व्याख्या आली. ती व्याख्या पहा. ती व्याख्या अशी आहे, ज्यात स्त्रियांनी केलेले चित्रण आहे ते साहित्य म्हणजेच स्त्रीवादी साहित्य, असं म्हटलंय. पण आता ज्यात स्त्रियांनी केलेले चित्रण ते साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य असं म्हणता येईल का? याच्याविषयी एक वेगळं मत आपल्याला मांडता येतं. म्हणजे पहा, स्त्रियांचं चित्रण करणं अपेक्षित नाही साहित्यामध्ये. चित्रण करणं म्हणजे मग कुठलंही चित्रण असू शकतं, वर्णनात्मक, मग काही पण स्त्रिया काय भोगतात वगैरे वगैरे सगळं, तर तसं नाही. आणि दुसरं म्हणजे स्त्रियांनीच केलेलं का? कारण पहा, स्त्रीवादी साहित्य हे वर्णनात्मक नाही. स्त्रीवादी साहित्य हे परिवर्तनाचा विचार मांडणार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे मित्रो, स्त्रीवादी साहित्यामध्ये विचारच केंद्रस्थानी आहे. तो विचार कुठला आहे? तो विचार आहे स्त्रीमुक्तीचा. स्त्रीमुक्तीचा विचार हा स्त्रीवादी साहित्याच्या आशयाच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित आहे. कारण हे परिवर्तनवादी साहित्य आहे. यांना कुठलं परिवर्तन हवं आहे? तर इथे जी पुरुषप्रधान व्यवस्था आहे, ती ज्या पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांना दुय्यम मानलं गेलं, ती पुरुषप्रधान व्यवस्था संपवून टाकणे किंवा ती पुरुषप्रधान व्यवस्थेचा प्रतिवाद करणे आणि नवा समाज निर्माण करणे, समाज व्यवस्थेमध्ये बदल करणे. कोणता बदल? ज्या समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना मानाचं स्थान नव्हतं त्या समाज व्यवस्थेत बदल करणे आणि नव समाज निर्मिती करणे, नव्या समाजाची निर्मिती करणे, रचना करणे. तो कुठला समाज असणार आहे? त्या समाजामध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा कुठल्याच अर्थानं कमी लेखल्या जाणार नाहीत आणि त्या समाजामध्ये स्त्रियांवर पुरुषांचा अधिकार असणार नाही. तर स्त्रियांना जगण्याचं स्वातंत्र्य असेल, त्यांचा सन्मान राखला जाईल, त्यांचं स्वतंत्र असणं मान्य असेल, अशा पद्धतीचा नवा समाज निर्माण करणे. इथे कोणीही कोणापेक्षा लहान असणार नाही किंवा दुय्यम असणार नाही आणि कोणीही कोणावर अधिकार गाजवणार नाही. तर इथे एक घटक दुसऱ्या घटकांचा सन्मान राखेल आणि एक घटक दुसऱ्या घटकाचं स्वातंत्र्य मान्य करेल. अशा पद्धतीचा नवा समाज निर्माण करणे हे स्त्रीवादाला अपेक्षित आहे. म्हणजे इथली जी
मनोवादी वर्णव्यवस्था आहे किंवा मनोवादी लिंग व्यवस्था आहे किंवा धर्मानं जे स्त्रियांना दुय्य मानलेलं आहे किंवा ज्या धर्मव्यवस्थेने पुरुषप्रधान व्यवस्थेला नैतिक ठरवलेलं आहे, ती व्यवस्था उखडून टाकणे, ती व्यवस्था नाकारणे आणि नवी कायद्याच्या पातळीवरची व्यवस्था स्वीकारणे, नवा समाज निर्माण करणे हे स्त्रीवादाला अपेक्षित आहे. स्त्रीवादाच्या केंद्रस्थानी स्त्रीवादी साहित्याच्या सुद्धा, स्त्रीवादाच्या म्हणजेच तसा स्त्रीवाद ज्या साहित्यात येते त्या साहित्याच्या आशयाच्या केंद्रस्थानी असा विचार अपेक्षित आहे, ही भूमिका अपेक्षित आहे. आता ही भूमिका ठीक आहे, पुढे व्यवहारात येईल की नाही हा भाग वेगळा. खरं तर ही भूमिका किंवा हा विचार व्यवहारात असणे हेच मुळात अपेक्षित आहे. पण आपण इथे साहित्याचा विचार करतो तर साहित्याचा समाजाशी जगण्याशी संबंध आहेच, तेव्हा साहित्यातूनही ही भूमिका मांडली जावी आणि या साहित्यातून मांडल्या गेलेल्या भूमिकेचा परिणाम किंवा प्रभाव समाजावर असावा आणि समाज तसा बदलावा असंच अपेक्षित आहे. ठीक आहे. तेव्हा मित्र, स्त्रियांचं वर्णन केवळ अपेक्षित नाही आणि ते स्त्रियांनीच केलेलं असावं का हा एक म्हणजे प्रतिवाद करता येईल असा भाग आहे. कारण पुरुषांनी असे विचार मांडले तर मग त्याला स्त्रीवादी साहित्य म्हणायचं का नाही हा प्रश्न निर्माण होतो. कारण आपल्याकडे पहा, स्त्रीमुक्तीचा जो विचार मांडलेला आहे त्या स्त्रीमुक्तीच्या विचारामध्ये आपल्याकडे पुरुषांचं जे असणं किंवा पुरुषांचं जे योगदान आहे ते खूपच महत्त्वाचं राहिलेलं आहे. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती विचारधारा स्त्रीमुक्तीची विचारधारा आहे. आता या विचारधारेला किंवा या विचारांना आपण स्त्रीमुक्तीचा विचार म्हणणार आहोत की नाही हा प्रश्न आहे. एखाद्या कलाकृतीमध्ये, पुरुषांनी लिहिलेल्या कलाकृतीमध्ये स्त्रीमुक्तीचा विचार आला असेल तर मग त्याला आता स्त्रीवादी साहित्य म्हणायचं का नाही हा प्रश्न निर्माण होतो. हा, वर्णनापुरतं मात्र स्त्रीवादी साहित्य अपेक्षित नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. पण पुढचा जो या व्याख्येतला भाग आहे तो लक्षात घ्या, मग तुम्हाला कळेल. ज्यातून स्वचा शोध घेतला आहे आणि जे स्वत्वाच्या जाणीवेने लिहिले आहे असे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य. स्वचा शोध कोण घेणं अपेक्षित आहे? स्त्रियांनी. स्वत्वाचा शोध, स्वचा, मी कोण आहे आणि तिला जाणीव झाली पाहिजे की मी इथे जे जन्मलेली आहे ती एक स्वतंत्र माणूस म्हणून जन्मलेली आहे आणि मला माझ्या जगण्याचं स्वातंत्र्य आहे असे, म्हणजे ज्याला आत्मभान येणे म्हणू, ज्याला आत्मसन्मानाची जाणीव होणे म्हणू, ती जाणीव होणे अपेक्षित आहे. कोणाला? स्त्रीला. स्वची जाणीव होणे, मी कोण आहे. नाहीतर तिनं जन्मताच असं स्वीकारलं की मी स्त्री आहे म्हणजे दुय्यमच आहे तर मग ते अपेक्षित नाही. म्हणजे मी स्त्री म्हणून जन्मली तर मी पुरुषाच्या बरोबरीची असूच शकणार नाही अशी जर तिची कल्पना असेल तर मित्र त्याला स्वची जाणीव म्हणत नाही. स्वची जाणीव म्हणजे मी बरोबरीची आहे, मी स्वतंत्र आहे, याचा अर्थ मी पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि मी आता त्याच्यावर अधिकार गाजवला पाहिजे, माझी दादागिरी असली पाहिजे असं मात्र नव्हे याचा अर्थ. याचा अर्थ हा की मी बरोबरीची आहे, म्हणजे माझाच केवळ सन्मान राखला जावा, मी इतरांचा सन्मान नाही राखला तरी चालते, ही दादागिरीची जी कल्पना आहे ती इथे अपेक्षित नाही. इथे अपेक्षित सामंजस्यांची भूमिका आहे. इथे अपेक्षित ही आहे की मी बरोबरीची आहे. आणि मग ज्या स्त्रीला अशा पद्धतीच्या अशा पद्धतीची जाणीव झालेली आहे, स्वची जाणीव झालेली आहे, ती स्त्री जेव्हा तिच्या हा आत्मसन्मान किंवा हे तिचं स्वत्व किंवा ही अस्मिता साहित्यातून मांडेल तेव्हा तशा साहित्याला आपण स्त्रीवादी साहित्य म्हणू शकतो. अशा पद्धतीची ही कल्पना. अर्थात आता स्त्रीमुक्तीचा विचार जर पुरुषांनी मांडलेला असेल तर मग आता त्याला स्त्रीवादी साहित्य म्हणायचं का नाही हा इथे मुद्दा येऊ शकतो. आणि हा इथेच याच्याच बाबतीत नाही, मग बाकी कुठल्याही साठोत्तरी साहित्य प्रवाहाच्या बाबत येऊ शकतो असा मुद्दा की दलित साहित्य कोणी लिहिलेलं असावं, मग ते दलितांनीच लिहिलेलं असावं का हा प्रश्न आहे ना. पण दलित मुक्तीचा विचार जर दलितेतर मांडत असतील तर मग त्याला काय म्हणायचं हा प्रश्न निर्माण होतो. आता बाबुराव बागुलांनी दलित म्हणजे कोण याचीच व्याख्या करून त्या कोणीही लिहिलं, म्हणजे ज्याला आंबेडकरी विचार पचलेला आहे, मानव जातीच्या मुक्तीचा विचार ज्याला पचलेला आहे, पटणे हा भाग वेगळा, पचणे त्यानं स्वीकारणे, आणि जो नवसमाज निर्मिती करू पाहतो तो कोणीही असो,
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व वगैरे या जीवनमूल्यावर आधारल्या किंवा या जीवनमूल्याच्या अधिष्ठानावर उभा असणारा नवा समाज निर्माण करणं हे ज्याचं ध्येय आहे, तो कोणी असला जातीनं, जन्मजात त्याची कोणती असली तरी त्याचं लिहिणं किंवा त्याची अभिव्यक्ती दलित साहित्य मांडावं असा एक विचार तिथे मांडलेला आहे. आता इथे स्त्रियांच्याबद्दल सुद्धा असं म्हणता येतं. पण आता स्त्रियांच्याबद्दल असं आहे की स्वचा शोध आपण जेव्हा म्हणू तेव्हा मित्र, स्वचा शोध पुरुषांचा वेगळा असेल आणि स्त्रियांचा वेगळा असेल. म्हणून स्त्रियाने स्वचा शोध घेणे, आपण कोण आहोत, मी कोण आहे, आणि मग तिला जाणीव होणे की मी सुद्धा एक माणूस आहे, मला सुद्धा माणूस म्हणून स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे, अशा पद्धतीची तिची अस्मिता जागी होणे आणि त्या अस्मितेची मांडणी तिने साहित्यातून करणे हे अपेक्षित आहे, असं संज्ञा संकल्पना कोश, वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोशामध्ये आलेली व्याख्या आहे. पण मित्र, पुरुषांनी जर स्त्रीमुक्तीचा विचार मांडला तर त्याला स्त्रीवादी साहित्य म्हणा प्रश्न. आपण आता जे म्हणत होतो की बाकी साहित्याच्याबद्दल काय, तर ते सगळ्या साहित्याच्याबद्दल असे प्रश्न येऊ शकतात. मग ग्रामीण साहित्य म्हणजे मग खेड्यातल्याच लोकांनी लिहायचं का, किंवा आदिवासी साहित्य म्हणजे जातीनं किंवा जन्मानंच आदिवासी असणाऱ्यांनीच ते लिहायचं का, किंवा मुस्लिम मराठी साहित्य म्हणत असताना मुस्लिम जातीत जन्मलेल्या माणसाचंच साहित्य म्हणजे मुस्लिम मराठी साहित्य मानायचं का, कामगारांचं साहित्य म्हणजे मग जो ओझे वाहणारा किंवा कामगार आहे त्यानंच लिहिलेलं साहित्य म्हणजे कामगार साहित्य म्हणायचं का, असं वाद होऊ शकतात. म्हणजे त्या साहित्यामध्ये केंद्रीभूत असणारा विचार महत्त्वाचा की त्या साहित्याशी संबंध असणारा तो वर्ग माणूस महत्त्वाचा, म्हणजे त्याच माणसानं लिहिलं असावं का, असा वाद होऊ शकतो. स्त्रीवादी साहित्याच्याबद्दल पण होऊ शकतो. पण ठीक आहे, आता आपल्याला इथं वाद घालायचं नाही, आपल्याला इथं स्त्रीवादी साहित्य म्हणजे काय हे लक्षात घ्यायचं आहे. तर मित्र, पुन्हा एकदा मी तुम्हाला वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोशामध्ये स्त्रीवादी साहित्याची केलेली व्याख्या पुन्हा एकदा मी तुमच्यापुढे ठेवतो. पहा, ही व्याख्या अशी आहे, ज्यातून स्वचा शोध घेतला आहे आणि जे स्वत्वाच्या जाणीवेने लिहिलेले आहे असे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य. ठीक आहे, स्वचा शोध म्हणजे स्त्रीने घेतलेला स्वचा शोध, आपण कोण आहोत त्याचा, आणि तिच्या स्वत्वाच्या जाणीवेने, मी सुद्धा स्वतंत्र व्यक्ती आहे, मी स्वतंत्र आहे, तिला असं जे आत्मभान आलेलं आहे स्वत्वाच्या जाणीवेने लिहिलेले म्हणजे आत्मभानाच्या जाणीवेने लिहिलेलं साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य असं आपल्याला म्हणता येऊ शकते. ठीक आहे मित्र, शोभा नाईक यांनी एक व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या पहा कशी आहे, विशिष्ट अनुभव हे आपल्यावर अन्यायकारक आहेत याची जाणीव होणे हीच येथे विशेष गोष्ट असते आणि ही जाणीव झाल्यानंतर ती प्रकट पावणे आणि परिसराला तिची नोंद घेण्यासाठी भाग पाडणे ही त्या पुढची पावले खूपच महत्त्वाची असतात. ही पावले प्रत्यक्षात टाकली जातात तिथे स्त्रीवाद अवतरतो. पुन्हा एकदा पहा, शोभा नाईक यांनी केलेली ही व्याख्या आहे स्त्रीवादाची, तर ती व्याख्या स्त्रीवादी साहित्याची, तर ती व्याख्या तुम्ही लक्षात घ्या. पहा, त्या असं म्हणतात, विशिष्ट अनुभव हे आपल्यावर अन्यायकारक आहेत याची जाणीव होणे हीच येथे विशेष गोष्ट असते आणि ही जाणीव झाल्यानंतरही ती प्रकट पावणे आणि परिसराला तिची नोंद घेण्यासाठी भाग पाडणे ही त्या पुढची पावले खूपच महत्त्वाची असतात. ही पावले प्रत्यक्षात टाकली जातात तेथे स्त्रीवाद अवतरतो. आता हे स्त्रीवाद अवतरतो असं त्यांनी म्हटलंय. पण मित्र, ही पावलं जर साहित्यामध्ये पडत असतील म्हणजेच अशा पद्धतीचं साहित्य लिहिलं जात असेल तर ते स्त्रीवादी साहित्य असतं. ठीक आहे, आता याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की पहिल्या पातळीवर तुम्हाला एक जाणीव झाली पाहिजे. काय जाणीव झाली पाहिजे, ती जाणीव ही की आपल्यावर अन्याय करणारे कुठले तरी घटक आहेत किंवा आपल्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे. म्हणजे पहा, विशिष्ट अनुभव हे आपल्यावर अन्यायकारक आहेत. आता समाजव्यवस्थेमध्ये जे स्त्रियांना वागवलं जातं, तिच्या जीवनामध्ये तिला जो अनुभव येतो
ते अनुभव अन्यायकारक आहेत हे तिला पहिल्यांदा जाणीव झालं पाहिजे ना, की घरामध्ये स्त्रीना दुय्यम म्हणजे आता समजा भाऊ आणि बहीण दोघं जण आहेत. भावानं समजा तो गरम गरम जेवण करतो आणि हिला उरलं सुरलं खायला लागतं शेवटी, तर हिला जाणीव झाली पाहिजे की हा जो आपला अनुभव आहे तो अनुभव आपल्यावर अन्यायकारक आहे, आपल्याला बरोबरीचं स्थान इथे नाही. किंवा पहा दुसरं की नवरा कधीच बायकोच्या पाया पडत नाही, पण त्या बाईला मात्र नेहमी सांगितलं जातं की आता नवऱ्याच्या पाया पड, आणि ती पाया पडत असते. हा तिचा अनुभव आहे ना, ती पुन्हा पुन्हा पाया पडते नवऱ्याच्या. तर तिला जाणीव झाली पाहिजे कशाची, की नवरा तर आपल्या कधीच पाया पडत नाही. मग आपल्याला मात्र पाया पडायला सांगतात, महाराज सांगतात, घरातली माणसं सांगतात वगैरे, आपण पाया पडतो. आपणच का, तो का नाही, ही जाणीव होणे, ही जाणीव असली पाहिजे ना. पहा, वारसा हक्कानं संपत्ती पुरुषांच्या नावावर असते, आपल्या का नाही ही जाणीव होणे. किंवा रस्त्यानं चालताना सुद्धा पहा, पुरुषांनी छाती काढून चाललं तर चालतं, पण स्त्रीनं मात्र डोक्यावर पदर घेऊन नम्रपणे चाललं पाहिजे. हा तिचा अनुभव आहे ना, तिला जाणीव झालं पाहिजे की यानं तर कधी डोक्यावर पदर घेत नाही, हा तर काय तोंड लपून चालत नाही, आपणच का. ही जी अनुभवातून जाणीव झाली पाहिजे ना, आणि तिला कळालं पाहिजे की हे आपल्यावर अन्यायकारक आहे, हे असं काही नाही, असं काही असायला नको आहे, हे कळालं पाहिजे. किंवा एखादा ग्रंथ वगैरे वाचायला लागले ते, तर ते वाचल्याच्या नंतर त्यातलं सूत्र काय असतं की पुरुष श्रेष्ठ आहे, स्त्री कनिष्ठ आहे, किंवा ती दुय्यम आहे, किंवा ती पुरुषांच्या अधिकाराखालीच तिनं जगलं पाहिजे, अशा पद्धतीची एक मांडणी केली जाते. तर तिला कळालं पाहिजे की ही मांडणीच मुळात चुकीची आहे. ही जाणीव होणे, ही जी जाणीव आहे, ही जाणीव होणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आत्मभान ज्याला आपण म्हणतो, ते आत्मभान इथेच असतं. मी कोण आहे याची ओळख इथे असते, आणि माणसाला माणूस म्हणून जगायचं असेल तर हे आत्मभान आवश्यक आहे. म्हणजे लोक तुम्हाला काही सांगतात ते स्वीकारणं म्हणजे आत्मभान नव्हे, हे असंच का याचा प्रश्न पडणे आणि त्याचा स्वतः शोध घेणे, आणि मग लक्षात येणे की नाही आपण इतरांपेक्षा वेगळे नाही, याला आत्मभान म्हणतात. म्हणजे तुम्हाला धर्मग्रंथ सांगत राहतात पतिव्रता म्हणजे काय, नवरा हाच परमेश्वर कसा असतो, हे सांगत राहतात. पण तुम्हाला कळालं पाहिजे ना, नवरा हा परमेश्वर कसा, कारण तो आपल्यासारखंच खातो पितो, आपल्यासारखं झोपतो, त्याला आपल्यासारखेच नाक डोळे कान आहेत, आपल्यासारखा तो चुका करतो, आपणही चुका करतो, आपल्यासारखं सगळं असते ना. तो परमेश्वर आहे म्हणजे त्याच्यात वेगळे पण काय आहे. म्हणजे निव्वळ धर्मग्रंथांनी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं तर मग त्याला काही आत्मभान म्हणत नाहीत. ते आत्मभानाचं लक्षण आहे. आत्मभान हे विचार करणे, स्वतःच्या मेंदूला ताण देऊन विचार करणे की हे सांगतात हे खरं आहे का खोटं आहे, आणि स्वतः तपासणे, आणि हे काही नाही असं हे लक्षात येणे ना. आपली स्वतःचीच ओळख होणे हे हा आत्मभानाचा भाग आहे. मी कोण आहे, आणि स्वतःची ओळख होण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला मेंदू वापरावा लागतो, विवेक वापरावा लागतो, विचार करण्याची क्षमता वापरावी लागते. किंबहुना तुम्ही विचार केला पाहिजे. विचार करणे इथेच आत्मभानाचा प्रारंभ असतो. विचार करायला शिकणे स्वतंत्रपणे, मी कोण आहे, मला या लोक असं का सांगतात, किंवा व्यवस्था अशी का सांगते, आणि व्यवस्था जे सांगते ते खरं आहे का. मग स्वतःचा शोध घेणे आत्मभान. आता हे आत्मभान येणे, आपली स्वतःची ओळख स्वतःला असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर स्वतःची ओळख कुठे असते. म्हणजे स्त्रियांनी काय स्वतः सांगितलंय का की आम्ही शालीन राहिलं पाहिजे वगैरे, नाही. लोकांनी सांगितलं, धर्मव्यवस्थेनं सांगितलं की तुम्ही शालीन राहा, तुम्ही कर्मकांड करा, तुम्ही नवऱ्याला परमेश्वर माना, तुम्ही सासू सासरे वगैरे सगळ्यांचं ऐकत राहा, तुम्ही रस्त्यातून चालत असताना मान खाली घालून चाला, असे लोकांनी सांगितलं ना. हे लोक असे का सांगतात, हे खरंच आहे का याचा विचार तर ज्यांनी त्यांनी केला पाहिजे ना. जेव्हा तुम्ही स्वतःहून हा विचार कराल तेव्हा त्याला आत्मभानाची प्रारंभ म्हणून, किंवा जे विचार करून तुम्ही जेव्हा ठरवाल की नाही हे असं सांगतात ते चुकीचं आहे, आपण सुद्धा इतरांच्या बरोबरीचे आहोत, ही जाणीव होणे म्हणजे आत्मभान. मित्र, हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सुरुवातीला. खरं तर ही जाणीव होणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता ही जाणीव ज्याची त्याला झालेली असते व्यक्तिगत पातळीवर,
म्हणजे मी इतराच्या बरोबरीचा आहे ही जाणीव ज्याची त्याला, मग कोणी असो, समजा दलित आहे, दलिताला सांगितलं, म्हणजे जन्मानं तो जन्म दलित आहे, त्याला व्यवस्था काय सांगते की तो जन्मताच मूर्ख आहेस, नालायक आहेस, पण त्याला जाणीव होणं की नाही नाही असं काही नाही, मी ब्राह्मणाला जे कळत नाही तितकं मलाही कळते, मी शहाणा आहे, खूप जन्मानं ब्राह्मण असणारे नालायक आहेत, पण मी जन्मानं जरी दलित असलो तरी मी त्यांच्यापेक्षा शहाणा आहे, हे त्याला स्वतःला कळणं, हे कळणं अपेक्षित आहे. स्त्रियांच्या बाबतही असंच की पुरुष हा श्रेष्ठ आहे, पुरुष हा शहाणा आहे वगैरे धर्मव्यवस्था सांगते, पण सभोवताला तुम्हाला पाहायला मिळते ना की अनेक पुरुष स्त्रीपेक्षा मूर्खही असतात, नालायक असतात. आता हे तुम्हाला कळायला पाहिजे की ही धर्मव्यवस्था जे सांगते ते चुकीचं आहे, माझ्यात खूप क्षमता आहे, मला खूप कळते, मी हुशार आहे, मलाही कळू शकते, हे कळणं ही आत्मजाणीव आहे. आता ही जाणीव कुठे होते? ही जाणीव व्यक्तिगत पातळीवर तुम्हाला स्वतःला होते, ही स्वतःला, म्हणजे तुम्ही जेव्हा मेंदू वापरता, विचार करता, ही तेव्हा तुम्हाला जाणीव झाली आहे. आता ही जी तुमची स्वतःची जाणीव आहे ना, ही तुमच्यापुरती आहे. आता ही जाणीव प्रकट झाली पाहिजे. आता प्रकट कशी होईल? प्रकट अशी होईल मित्र हो की तुम्ही व्यवस्थेला विरोध करायला शिकाल, की तुम्हाला एखाद्याने सांगितलं की तू स्त्री आहेस म्हणून दुय्यम आहेस, तू स्त्री आहेस म्हणून डोक्यावर पदर घेऊन चालला पाहिजे, तू स्त्री आहेस म्हणून उशिरा जेवण केलं पाहिजे किंवा उरलं सुरलं खाल्लं पाहिजे. आता तुम्हाला जाणीव झाली ना स्त्री असणं दुय्यम नाही, मग तुम्ही प्रकट करणे की तसं काहीही नाही. तुम्हाला सांगितलं की तू स्त्री आहेस ना, तुला कारभार करता येत नाही, तू स्त्री आहेस ना, तुला शिक्षिका होता येत नाही, तू स्त्री आहेस ना, तुला नेतृत्व करता येत नाही, पण तुम्हाला कळालंय ना आपण हे करू शकतो, तर मग तुम्ही खडसावून सांगणं की मी हे करू शकतो. याचाच अर्थ तुमची ती आत्मजाणीव, आत्मभानाची जाणीव प्रकट होणे. आता ही जी आत्मभानाची जाणीव आहे, ही जाणीव प्रकट होणे महत्त्वाचं. जिथे ती प्रकट होते त्यालाच मित्र हो स्त्रीवाद म्हणतात. ही प्रकट होणे, आणि मग प्रकट झाल्याच्या नंतर तुम्ही अशी प्रकट करा किंवा अशा पद्धतीने व्यक्त व्हा, हे अशा पद्धतीनं सांगा की परिसराला, सभोवताला त्याची नोंद घ्यायला भाग पाडलं पाहिजे. मित्र हो, जेव्हा तुमचं हे प्रकटीकरण शब्दाच्या रूपानं होईल आणि तुमचं हे म्हणणं, तुमची ही आत्मजाणीव जेव्हा तुम्ही शब्दात मांडाल आणि तुम्ही ज्या शब्दात मांडलेलं आहे ते शब्द इतके प्रखर, इतके ठळक आहेत की त्या शब्दाची किंवा तुमच्या त्या मांडणीची, तुमच्या त्या अभिव्यक्तीची दखल जेव्हा वाङ्मय व्यवहाराला घ्यावी लागेल मित्र, त्यालाच स्त्रीवादी साहित्य म्हणतात. म्हणजे तुमची ती जाणीव आहे ना, तुम्हाला आत्मभानाची जाणीव झाली, तुम्ही प्रकट केलात, कशाच्या, कोण्या रूपात? शब्दरूपामध्ये. तुम्ही शब्दरूपात प्रकट केलेली ती जाणीव, तुमच्या आत्मभानाची जाणीव, तुमच्या आत्मसन्मानाची जाणीव शब्दरूपात प्रकट केली. ती जाणीव जेव्हा वाङ्मय व्यवहाराला दखल घ्यावी इतकी ठळक होईल तेव्हा त्यालाच स्त्रीवादी साहित्य म्हणतो. तुमची जाणीव म्हणजे स्त्रीवाद आहे आणि ती जाणीव तुम्ही शब्दरूपात साहित्यातून व्यक्त केली, म्हणून ते साहित्य स्त्रीवादी साहित्य आहे. ठीक आहे, लक्षात येतं का? पहा मित्र, स्त्रीवादी साहित्य कशाला म्हणायचं हे सांगत असताना अश्विनी धोंगडे यांनी एक कल्पना मांडली आहे किंवा त्यांनी एक विचार मांडला आहे, तो विचार आपण लक्षात घेऊ, त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल स्त्रीवादी साहित्य कशाला म्हणायचं. तर पहा, त्यांनी 6 मुद्दे मांडलेत, जे ह्या 6 गोष्टी ज्या साहित्यातून येतात त्याला स्त्रीवादी साहित्य म्हणता येईल असं त्यांचं म्हणणं. पहा, स्त्रीच्या म्हणून परंपरेने मानल्या गेलेल्या भूमिकांना नकार देणे. स्त्रीवादी साहित्यामध्ये पहिल्यांदा हे अपेक्षित आहे की परंपरेने ज्या भूमिका त्यांच्या मांडलेल्या आहेत, परंपरेने त्यांच्या भूमिका काय आहेत हे आता आपल्या सगळ्यांना माहीत झालेलं आहे आतापर्यंतच्या सगळ्या विवेचनातून, की परंपरेनं तिनं पुरुषांचंच ऐकलं पाहिजे, तिनं पती हा परमेश्वर मानला पाहिजे, तिनं तिचा पातिव्रत्य धर्म सांभाळला पाहिजे, तिनं उलटून बोलायला नको आहे, तिनं नेहमी मानलं पाहिजे, तिनं हळू बोललं पाहिजे, तिनं शालीन असलं पाहिजे, पुरुष खुश होईल, सुखी होईल असंच तुमचं बोलणं असलं पाहिजे, तुमचं सौंदर्य वगैरे त्याच अर्थानं असलं पाहिजे. तुम्ही नटणं मुरडणं वगैरे कशासाठी? नटणं मुरडणं याच्यासाठी की पुरुषाला खुश करायचं आहे तुम्हाला. तुम्ही माता म्हणून असलं पाहिजे, म्हणजे आई पण तुम्ही मिरवलं पाहिजे. तुम्ही बाकी फार क्षेत्रामध्ये नाही, तुम्ही बाई असलं पाहिजे, म्हणजे घरामध्ये
मुलांना जन्माला घालणं तुमचं काम आहे. जन्माला घातल्याच्या नंतर त्यांचं पालन पोषण करणं, त्याचा प्रतिपाळ करणं हे तुमचं काम आहे. म्हणजे घरामध्ये तुम्ही मुलं जन्माला घातले पाहिजेत आणि मुलांना लहानाचं मोठं केलं पाहिजे आणि चूल सांभाळली पाहिजे. स्वयंपाक तुम्हीच केलं पाहिजे, केर कचरा तुम्हीच काढलं पाहिजे आणि सगळ्या कुटुंबाचा स्वयंपाकही तुम्हीच केला पाहिजे. ह्या सगळ्या भूमिका तुमच्या वाट्याला व्यवस्थेनं आणल्या ना. तेव्हा या ज्या भूमिका आहेत, या भूमिका तुमच्या ज्या वाट्याला आणल्या त्याला नकार देणे याचा अर्थ आता हे मी काहीच करणार नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या असं नाही. पण जाणीव करून देणे की हे सगळं दुय्यमपण किंवा म्हणजे स्त्रीनं स्वयंपाक केलं पाहिजे, स्त्रीनंच केर कचरा काढला पाहिजे, म्हणजे जे हलके काम आहेत ते सगळं स्त्रीनंच केलं पाहिजे हे असं नाही, तर पुरुषाने पण केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका असणं. नकार देणं म्हणजे अशा पद्धतीची भूमिका असणं. तर हा जो नकार आहे हा नकार संहितेत आला पाहिजे. स्त्रीच्या दुय्यमत्वाचा अधिकार करून समानतेची मागणी करणे. स्त्रिया दुय्यम आहेत असं लिंगव्यवस्था सांगते, तर लिंगव्यवस्थेचं हे जे सांगणं आहे ते नाकारणे आणि स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीची आहे, तिला स्वतंत्र अस्तित्व आहे, तिला स्वतंत्र सन्मान आहे, आत्मसन्मान आहे, तिला स्वातंत्र्य म्हणजे तिलाही आत्मसन्मानानं जगायचं आहे अशा पद्धतीची भूमिका असणं आणि तशी ती मागणी करणे, साहित्यामधून मांडणे, आत्मसन्मानाची ती जाणीव किंवा समानतेची ती जी जाणीव आहे ती जाणीव शब्दरूपातून मांडणे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला साहित्यातून वाचा फोडणे. अन्याय होतोय ना, कुठल्याही स्वरूपाचा अन्याय असो मग तो, त्या अन्यायाला साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडणे. मग स्त्रियांना दुय्यम मानलं जात असेल किंवा बाकी तिच्यावर जो काही अन्याय होत असेल तो कुठलाही अन्याय, म्हणजे पहा ना, स्त्रियांना शिकू दिलं जात नाही, म्हणजे कुटुंब व्यवस्थेमध्ये त्यांना शिक्षणाची संधीच नाही, हा अन्याय, वाचा फोडली पाहिजे तुम्ही. कुटुंब व्यवस्थेमध्ये सासू सासरा नवरा दीर वगैरे सगळे काही असतील, ननंद वगैरे अन्याय करतात, वाचा फोडली पाहिजे. समाज तुमच्यावर पहा, तुम्ही कॉलेजला खेड्यामधून आजही आपण पाहतो की कॉलेजला एखादी मुलगी जाते आहे तर नाव, आता परिस्थिती बदलली पण पूर्वी नाव ठेवायचे त्या स्त्रीला, किंवा शिकलेली स्त्री बिघडते वगैरे वगैरे, किंवा नोकरीला दिवसभर घराच्या बाहेर राहते एखादी स्त्री तर लगेच लोक तिला नावबोट ठेवायला सुरू करतात. तर हा तुमच्यावरचा अन्याय आहे ना, तर या अन्यायाला तुम्ही वाचा फोडलं पाहिजे. स्त्रीच्या म्हणून समजल्या जाणाऱ्या जुन्या भ्रामक प्रतिमांना आव्हान देणे. या जो जुन्या ज्या भ्रामक प्रतिमा आहेत, पातिव्रत्याच्या असतील, शालीनतेच्या असतील, काही असे, यांना तुम्ही आव्हान दिलं पाहिजे. हे सगळं खोटं आहे असं काही नाही तुम्ही म्हटलं पाहिजे ना, याला आव्हान दिलं पाहिजे, याचा प्रतिवाद केला पाहिजे, याला नाकारलं पाहिजे आणि नाकारून नवा विचार तुम्ही मांडला पाहिजे. केवळ देवी वा शरीराने ही भूमिका सोडून माणूसपणाची भूमिका स्वतः प्रयत्नपूर्वक स्वीकारणे व इतरांना स्वीकारायला लावणे हे अपेक्षित आहे. हा विचार साहित्यामध्ये आला पाहिजे. म्हणजे केवळ देवी, म्हणजे स्त्रियांना आपण एकीकडे देवीचं रूप देतो आणि देवीचं रूप देऊन दुसरीकडे आपण त्यांची चेतू सुद्धा करतो किंवा ही नाही लेखतो, किंवा तिनं शरीरिणी असावी, म्हणजे तिचं दिसणं जे आहे ते सुंदर असावं, कारण त्या सुंदर शरीराचं आकर्षण पुरुषाला असते आणि पुरुषाने खुश व्हावं अशी एक कल्पना आपल्याकडे मांडली जाते. स्त्रियाच्या सौंदर्याचा विचार याच अंगानं केला जातो. पुरुष सुंदर असावा का याचा आपण फार विचार करत नाही. पुरुष राकट असावा आणि पुरुषांच्या असण्याचा त्याच्या कर्तृत्वाचा विचार करतो आपण. पुरुष तो दिसायला कसा आहे त्याच्यापेक्षा त्याचं कर्तृत्व काय आहे हे आपण पाहतो, पण स्त्रीचं कर्तृत्व नाही, ती किती सुंदर आहे हे पाहतो. म्हणजे डॉक्टर असणारा मुलगा तो डॉक्टर आहे पुरेसं आहे, पण डॉक्टर असणारी मुलगी ती डॉक्टर आहे पुरेसं नसते, ती दिसायला कशी आहे पुन्हा त्याचा विचार केला जातो. तेव्हा हे जे आहे ते हे आपण नाकारलं पाहिजे. आणि शरीरिणी, शरीराची ही या अंगानं तिच्या शरीराचा विचार, आणि दुसरं म्हणजे तिनं पुरुषांना खुश केलं पाहिजे, पुरुषांची जी गरज आहे शारीरिक गरज तीच भागवली पाहिजे असा जो विचार आहे या विचाराला नाकारलं पाहिजे, भूमिका सोडून दिली पाहिजे आणि भूमिका सोडून देऊन माणूसपणाची भूमिका स्वतः स्वीकारली पाहिजे, इतरांना स्वीकारायला भाग पाडलं पाहिजे, साहित्यातून तसा विचार मांडला पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्या शारीर वैशिष्ट्यासकट आपले वेगळेपण टिकवणे अशा विविध प्रकाराने साहित्यात स्त्रीवाद प्रकट होतो. म्हणजे आपलं म्हणजे वेगळेपण टिकवणं, शारीर वैशिष्ट्यासह आपले वेगळेपण टिकवणं, आपण वेगळे आहोत
विशेष म्हणजे आपण स्वतंत्र माणूस आहोत ही जाणीव साहित्यातून मांडणे, अशा पद्धतीचे जे साहित्यात येतं त्यालाच स्त्रीवादी साहित्य म्हणतो. मित्र, हे अश्विनी धोंगडे यांचं म्हणणं आहे. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की स्त्रियांनी ज्या साहित्यातून स्त्रिया त्यांचं आत्मभान, त्यांच्या स्वतंत्र असण्याच्या भूमिका मांडतात, अशा साहित्याला आपण स्त्रीवादी साहित्य म्हणत असतो. अर्थात आता स्वतंत्र असण्याची भूमिका ज्या साहित्यात येते त्या साहित्यामध्ये साहजिकच आहे की ही जी जुनी वर्णव्यवस्था आहे, ज्या व्यवस्थेमध्ये त्यांचं स्वतंत्र असणं नाकारलं गेलं होतं, त्या व्यवस्थेवर टीका अपेक्षितच आहे. कारण त्याच्यावर टीका केल्याशिवाय तुम्ही तुमचं स्वतंत्र असणं कसं काय मांडणार आहात? तेव्हा एकीकडे ही जी लिंगव्यवस्था आहे धर्मानं मांडलेली, धर्मव्यवस्थेनं मांडलेली, की ज्या लिंगव्यवस्थेच्या आधारानं आपण स्त्रियांना दुय्य मानलं त्याच्यावर टीका करणे किंवा ते नाकारणं अपेक्षित आहे. आणि नव्यानं तुम्ही तुमचं स्वातंत्र्य किंवा तुमचं आत्मभान मांडणं अपेक्षित आहे. ज्या साहित्यातून अशा पद्धतीचं आत्मभान येतं मित्र, त्यालाच स्त्रीवादी साहित्य म्हणतो. म्हणजे पहा, स्त्रीमुक्तीचा विचार म्हणजेच स्त्रीवाद, आणि हा स्त्रीमुक्तीचा विचार ज्या साहित्यातून येतो त्या साहित्याला आपण स्त्रीवादी साहित्य म्हणू शकतो. मित्र, मराठीमध्ये अशा साहित्य भरपूर लिहिलं गेलं आहे. समृद्ध अशी परंपरा आहे आपल्या मराठी वाङ्मय व्यवहारामध्ये आणि त्या फार पूर्वीपासूनच आहे. पहा, अगोदरच्या काळामध्ये ताराबाई शिंदेंचं लेखन आहे, सावित्रीबाई फुले यांचं लेखन आहे, किंवा पहा की विभावरी शिरूरकरांचं लेखन खूप महत्त्वाचं आहे. त्यांनीसुद्धा कथा, कादंबऱ्या आणि इतर लेखनातून सुद्धा त्यांची जी स्त्रीमुक्तींची भूमिका आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे स्त्रियांच्या स्वातंत्र्याविषयीचं किंवा स्त्रियांच्या सन्मानाविषयीचं, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी खूप खंबीरपणे आणि खूप व्यवस्थितपणे मांडलेलं आहे. विभावरी शिरूरकरांचा विचार, खरं तर विभावरी शिरूरकरांचं साहित्य 1960च्या पूर्वीच आहे. स्त्रीवादी संकल्पना आपल्याकडे मान्य होण्याच्या पूर्वीचं किंवा ती ठळक होण्याच्या पूर्वीच आहे. पण विभावरी शिरूरकरांचं आणि ताराबाई शिंदे यांचं लेखन स्त्रीवादी लेखनच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये पहा, आपल्याकडे मल्लिका अमरशेख असतील, बेबी कांबळे असतील, गौरी देशपांडे असतील, ज्योती लांजेवार असतील, शांताबाई कांबळे, उर्मिला पवार, शिशिलिया कारवालो, शिल्पा कांबळे, निलिमा गुंडी, अश्विनी धोंगडे, नीरजा, प्रभा गणोरकर, रजनी परुळेकर, किंवा शांता गोखले, प्रिया तेंडुलकर, सानिया, आशा बगे, निर्मला देशपांडे, मेघना पेठे, अनुपमा उजगरे, सुनीता झाडे, ज्योत्स्ना चांदगडे, आसावरी काकडे, हिरा बनसोड, प्रज्ञा पवार, संध्या रंगारी, माया पंडित, कल्पना दुधाळ, उषा आत्राम, कविता महाजन, डॉक्टर सीमा साखरे, कुसुम आलाम, अरुणा सबाने, अंजली जोशी, माधुरी शानबाग, इंदुमती जोंधळे, मोनिका गजेंद्र गडकर, प्रतिमा जोशी, ह्या ज्या अनेक लेखिका आहेत, कवयित्री, लेखिका वगैरे, ह्या सगळ्या आता अलीकडे स्त्रीवादी साहित्याची निर्मिती करायला लागल्यात, म्हणजेच साहित्य लिहायला लागल्यात आणि त्यांच्या साहित्यामध्ये हा स्त्रीवाद किंवा स्त्रीमुक्तीचा विचार येऊ लागलेला आहे. ठीक आहे मित्र, तुम्हाला या सगळ्या विवेचनातून स्त्रीवाद म्हणजे काय हे कळणं अपेक्षित आहे. तुम्हाला या सगळ्या विवेचनातून, म्हणजे मागे जे 2-3 तास आपण पाहतो, 2-4 तास घेतो, त्याच्यातून स्त्रीमुक्तीच्या विचारांची ओळख होणं अपेक्षित आहे. आणि मित्र, तुम्हाला या सगळ्या विवेचनातून स्त्रीवादी साहित्य कशाला म्हणतात हे कळणं अपेक्षित आहे. 1960च्या दरम्यान मित्र, हा जो स्त्रीमुक्तीचा विचार आहे, तो स्त्रीमुक्तीचा विचार साहित्यामध्ये अतिशय ठळकपणे मांडला जाऊ लागला. तो इतक्या ठळकपणे की आता मराठी वाङ्मय व्यवहाराला त्याची दखल घेणं भाग पडलं आणि मराठी वाङ्मय व्यवहाराने त्याची दखल घेतलेली आहे. आणि आता तशा साहित्याचा स्वतंत्र आपण अभ्यास करत आहोत. त्या स्वतंत्र साहित्याला आपण स्त्रीवादी साहित्य असं विशेषण जोडलेले आणि स्त्रीवादी साहित्य म्हणून त्याचा मराठी वाङ्मय व्यवहारामध्ये, समीक्षा व्यवहारामध्ये वगैरे विचार होऊ लागलेला आहे. ठीक आहे, आता आपण इथे थांबू.